नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आताच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर सरांची एक पोस्ट आलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी राळेगण सिद्धी अहिल्यानगर येथे एका प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आणि तेथील भेटीदरम्यान त्यांनी काय पोस्ट केली आहे ती आपण बघूयात। तर खूप मोठी पोस्ट आहे, आपण त्यातील आपल्यासाठी जे कामाचं आहे ते बघूयात आपण। तर हजारोंच्या मार्गदर्शनाखाली उत्तम झालेला आहे। महाराष्ट्रातील एकूण पदे मान्यता 5000 पदांची असल्याने त्याला अर्थ विभागाची मान्यता लागते। तर कोणत्याही विभागाला शेवटची जी मान्यता असते ती अर्थ विभागाची असते आणि अर्थ विभागाची म्हणजे वित्त विभागाची मान्यता मिळाल्यावरच ती भरती निघत असते मित्रांनो। तर बघा 5000 पदांची आरोग्य विभागामध्ये जाहिरात येणार आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्याचं काम। फक्त अर्थ विभागाची मान्यता मिळाल्याबरोबर लगेच आपल्याला काही दिवसांमध्ये जाहिरात पाहायला मिळणार आहे। तर एकूण किती पदांची असणार आहे, तर 5000 पदांची असणार आहे ही भरती। तर बघा 5000 पदांची ही भरती असणार आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये कोणते पद असतील, त्यांना पात्रता काय असेल आणि अभ्यासक्रम काय असेल आणि ह्या परीक्षा कोण्या परीक्षेमार्फत होणार, म्हणजेच की TCS मार्फत होणार का, IBPS मार्फत होणार का, आपल्या MPSC मार्फत होणार। तर याची सुद्धा अपडेट्स आपल्या चॅनलवर लगेच दिले जातील। त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला दररोज या भरत्या संदर्भातली अपडेट अगदी 100% खऱ्या पद्धतीने मिळत जातील। असं नाही की ॲड येईल म्हणून आजपर्यंत आपण व्हिडिओ केला नाही, परंतु बघा ज्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली त्यामुळेच लगेच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर याच्यामध्ये कोणते पद असतील, त्यांना पात्रता काय असेल आणि ह्या ज्या परीक्षा आहेत त्या नेमकं कंडक्ट कोण करणार आहे, TCS IBPS का MPSC कडे दिली जातील हे सर्व पदं। तर त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, टेलिग्रामवर आपण हे सर्व अपडेट्स टाकत जाऊ। धन्यवाद, इथे थांबूया आणि लगेच काही दिवसामध्ये आपल्याला ही जाहिरात पाहायला मिळेल। धन्यवाद।